आज आमच्या सामाजिक चळवळीतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माननीय विद्याताई गडाख मॅडम यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे। अत्यंत साध्यापणाने हा वाढदिवस जरी असला तरी आज कमीत कमी 20-22 वर्ष सामाजिक चळवळीमध्ये तग धरून प्रामाणिकपणे दलित, श्रमिक, कष्टकरी, वेठबिगार, गरीब, अनाथ अशा अनेक महिला कार्यकर्ते आणि लहान मुलांचं काम त्या करत आहेत। आमच्या सर्व कल्याणमध्ये शहर ग्रामीणमध्ये ताईंचं जे काम आहे अत्यंत महत्त्वाचं आहे। श्रमिक कष्टकऱ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं त्यांनी काम केलेलं आहे। आज इतक्या 20-22 वर्षामध्ये आपण बघतो की सामाजिक, धार्मिक, राजकीय याच्यामध्ये लोक आपल्या फायद्यासाठी काम करतात, परंतु विद्याताई गडाखांचं काम अत्यंत वाखाणण्यासारखं आहे। मॅडमचं काम म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आज गरिबापर्यंत पोचलेलं आहे। इतकंच नाही तर आज त्यांचा हा वाढदिवस आहे। साध्या पद्धतीने जरी असला तरी आमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात ती बात आहे। आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्याचा महासचिव या नात्याने, तसेच रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव, नागरी हक्क कृती समिती तसेच सर्व सामाजिक संस्था संघटना आम्हाला संलग्न आहेत, मी ताईंना ह्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्हाला परमेश्वर सद्बुद्धी देवो आणि आपल्या पुढे आयुष्य चांगलं गरिबांसाठी लागू अशी आपल्याला सदिच्छा मी त्यांना देतो आज वाढदिवसाच्या निमित्ताने। नमस्कार। मॅडम तुमचं नाव काय? माझं नाव विद्याताई गडाख। मॅडम तुम्ही म्हणजे आता तुमची मुलाखत घेण्याचा आम्हाला चान्स मिळाला आहे, तर तुम्ही एवढे काम करतात, तुमची संस्था आहे, संस्थेसाठी करतायत, अजून गरीब लोकांसाठी भरपूर कामं करतायत, तर तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? ही प्रेरणा म्हटलं तर म्हणतात ना, एक कसं असतं की ज्यावेळेस आपल्याला आई वडील असतात आणि ते आई वडील असूनही विभक्त राहतात, त्यावेळेस अनेक मुलांवरती जो काही कठीण प्रसंग येतो आणि त्यांना लहानपणापासूनच जो संघर्ष करायला लागतो, जो संघर्ष माझ्या जीवनामध्ये आलेला होता आणि ज्या वेळेपासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी संघर्ष करत आहे आणि मला सामाजिक कार्याची लहानपणापासूनच आवड होती। आणि मेन म्हणजे आता तुम्हाला काय करायचं, तुमची आता पुढची जर्नी कशी राहणार, तुम्ही काय विचार केला आहे? मी हाच विचार केलेला आहे की ज्यांना आई वडील आहे आणि आई वडील असूनही नसल्यासारखे असतात, त्यांना वनवासी म्हटलं जातं, त्यांना अनाथ म्हटलं जातं, तर यांना आपण अनाथ किंवा वनवासी न म्हणता यांना आपलंसं कसं करता येईल, एक परिवाराप्रमाणे यांच्याशी संपर्क करून आपल्याला यांच्यामध्ये कसं वावरता येईल, ह्या पद्धतीत माझं ते सामाजिक कार्य आहे। दुसरं असं आहे की अपंग व्यक्तीशी लग्न केलेल्या महिलांवरती काय प्रॉब्लेम येतो, त्यांच्या परिवारावरती काय प्रॉब्लेम येतो, जर ते 80-100% जर अपंग असतील 70%च्या पुढे, तर अनेक प्रश्नांचा त्या कुटुंबाला सामना करायला लागतो, हे मी अनुभवलेलं आहे। त्यांच्यासाठी मला काम करायची इच्छा आहे आणि मी 20 वर्षापासून हेच कार्य करत आलेले आहे। त्यानंतर घरांमध्ये ज्या महिला कामं करतात त्या महिलांवरती अनेक प्रकारचे अत्याचार होतात, अन्याय होतात, शोषण होतं, तर अशा महिलांनाही मी न्याय देण्याचं काम करत आहे। तिसरी गोष्ट असं म्हणायला हरकत नाही की जेव्हा एकटी महिला असते आणि त्या एकल महिलेवरती, आता विधवा, निराधार वगैरे अशा काही महिला आहेत, या महिलांवरती अनेक संकटांचा सामना करायला लागतो, परिवारचा बोज असतो, या विभक्त काही महिला राहणाऱ्या असतात, तर मला ह्या महिलांसाठी काम करायला आवडतं, कारण मी 20 वर्षाच्या माझ्या सामाजिक वाटचालीमध्ये एकल महिला, अपंग, त्यानंतर अनाथ, गरजू अशा आणि तळागाळातील गरीब शेतकरी यांच्यासाठी आणि झोपडपट्टी, त्यानंतर आदिवासी विभाग, ह्या विभागांनी बरंचसं मी काम केलेलं आहे। अन्याय अत्याचार त्याच्यावरती आपण काम करतो, बऱ्याचशा काही शोषण झालेल्या केसेस असतात आणि त्या महिलांना म्हणजे त्या घाबरून जातात की अरे पोलीस स्टेशनला कसं जाणार किंवा कोर्टामध्ये कसं जाणार किंवा अनेक प्रश्न कसे सोडवणार, तर
महिलांना रोडवरती आल्या तरी तुम्ही आत्महत्या करू नका. एकच मी संदेश देऊ शकते महिलांसाठी आणि नागरिकांसाठी. किती मोठा प्रसंग आला तरी आत्महत्या करू नये, गलत रस्त्याला जाऊ नये आणि डोक्यामध्ये विचार करून आपली मनस्थिती बिघडू नये. स्वतः आपण सक्षमपणे उभं राहावं आणि आपलं अस्तित्व आपण स्वतः बनवायचा प्रयत्न करावा. बस. आता तुम्ही सक्षम होण्यासाठी लोकांना आता रोजगार देणं सुरू केले, ते ही आयडिया तुमच्या डोक्यात आली कशी? म्हणजे असं तुम्ही कसा विचार केला की मी रोजगार देणार, तर भाजी मार्फत, म्हणजे असं काय विचार केला असेल? एकतर सामाजिक कार्यकर्ते आहे. असाच एक प्रसंग खूप छोटासा घडला होता की असं वाटलं होतं की आपण काय करू की जे अपंग लोक आहे, एकल महिला आहेत, अनाथ मुलं आहेत, ह्यांच्यासाठी आपण कसं